Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So we are discussing regarding numerical problems of first order reaction. Previous class मध्ये मी बुकलेट मधलेच काही क्वेश्चन्स पर्सेंटेज असतील किंवा फ्रॅक्शन असेल त्याचे क्वेश्चन सॉल्व करून दाखवले होते. बेटा ते क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, तुम्हाला इझिली ते समजून जातील. ठीक आहे ना. आज देखील आपण RCC बुकलेट मधलेच क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत, पण आजचे क्वेश्चन्स थोडेसे वेगळे असतील, प्रेशर रिलेटेड क्वेश्चन्स. ठीक आहे ना. सुरुवातीला रेट ऑफ रिएक्शन संदर्भात प्रेशरचे क्वेश्चन 2-3 पाहिले होते आपण. ठीक आहे ना. इथं देखील आपल्याला टाइम 0 आणि टाइम टी चा विचार करायचा असतो आणि काही करून इनिशियल प्रेशर आणि फायनल प्रेशर ऑफ रिएक्टंट पर्यंत पोहोचायचं असतं, जेणेकरून आपल्याला रेट कॉन्स्टंट काढता यावा. ठीक आहे ना. एकदम केअरफुली लक्ष द्या, तुम्हाला सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित समजून जातील. ठीक आहे. चला बघा, बुकलेट मधलाच क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 115. क्वेश्चन पहा काय. फॉर द फर्स्ट ऑर्डर गॅस फेज रिएक्शन, एक फर्स्ट ऑर्डर रिएक्शन दिली आहे, ए गॅस गिविंग बी गॅस प्लस सी गॅस, इफ P0 इज द इनिशियल प्रेशर ऑफ ए. जर P0 ए या रिएक्टंटचं इनिशियल प्रेशर असेल अँड PT इज टोटल प्रेशर आफ्टर टाइम टी. PT हे फायनल प्रेशर नाहीये, टोटल प्रेशर म्हणलंय त्यांनी. सिम्बॉल काही देत असतात, सिम्बॉलचं टेन्शन आपण घेणार नाही. ठीक आहे ना. देन के इज, आपल्याला रेट कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन तयार करायचं आहे. ठीक आहे. बघा अप्रोच कसा असेल माझा. ठीक आहे. अशा क्वेश्चन मध्ये अप्रोच कॉमन असतो. पहा कसा. ए गॅस गिविंग बी गॅस प्लस सी गॅस ही दिलेली रिएक्शन. आता काय करायचं बघा, या रिएक्शनच्या खाली 2 टाइम घ्यायचे. एक घ्यायचा टाइम 0 आणि दुसरा टाइम टी. ठीक आहे. ए गॅस इनिशियल प्रेशर याचं दिलंय बघा, P0 लिहितोय मी, P0. इनिशियली हे दोघं नसतील, रिएक्शनला सुरुवातच झालेली नाही, बी पण नसेल सी पण नसेल. आता आपल्याला टाइम टी नंतरचं प्रेशर पाहिजे एचं. बघा कसं लिहितोय मी आता, P0 मायनस एक्स. कसं लिहिलं मायनस एक्स? 1 मोल ए गायब झाला, त्याचा प्रेशर डिक्रीज एक्सचा असेल. 1 मोल, इथं जर 2 असतं समजा, आम्ही P0 मायनस 2x घेतलं असतं, हाफ असतं तर P0 मायनस हाफ एक्स घेतलं असतं, लाईक दॅट. 1 मोल साठी एक्सचा डिक्रीज. ठीक आहे ना. आता हे तयार व्हायला 1 मोल, याचा इन्क्रीज होईल प्रेशरचा एक्सचा. हा पण 1 मोल तयार व्हायला, हा एक्स. इथं जर हे 2 मोल असतं तर मी हे 2x घेतलं असतं. समजा हे 3 मोल असतं तर हे 3x घेतलं असतं, लाईक दॅट. याचे कोइफिशियंट, त्या कोइफिशियंट वरून किती एक्स ते आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे. आता झालं. P0 मायनस एक्स, एक्स आणि एक्स. आफ्टर टाइम टी रिएक्टंट ए पण असेल, प्रोडक्ट बी आणि सी देखील तयार झालेले असतील. आता बघा, टोटल प्रेशर आफ्टर टाइम टी, आफ्टर टाइम टी इक्वल्स टू, आता टोटल प्रेशर आफ्टर टाइम टी नंतरचं ए मुळे असेल, बी मुळे असेल आणि सी मुळे देखील असेल. P0 मायनस एक्स हे एचं प्रेशर आफ्टर टाइम टी, बीचं एक्स आणि सीचं एक्स. परत एकदा एक एक्स कॅन्सल करून टाका बेटा. काय येतं बघा, P0 प्लस एक्स, P0 प्लस एक्स. ठीक आहे ना. पण हेच आपल्याला काय दिलं बेटा, PT. हेच काय दिलं क्वेश्चन मध्ये बघा, टोटल प्रेशर इज PT. आता इथून मी काय करतोय बघा, देअरफॉर x इक्वल्स टू PT मायनस P0. एक्सची व्हॅल्यू मी काढली. कशासाठी काढली सर? बेटा आपल्याला जेव्हा रेट कॉन्स्टंट काढायचा असतो ना, त्यावेळेस आपल्याला 2 गोष्टी लागतात. रिएक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि परत रिएक्टंटचंच फायनल कॉन्सन्ट्रेशन. केचं एक्सप्रेशन आठवा, K इक्वल्स टू 2.303/T log A0/AT. तिथं दोन्ही कॉन्सन्ट्रेशन कोणाचे आहेत? रिएक्टंटचे आहेत. हे तुमचं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी दिलंय. हे P0 तुझं काय बेटा, हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे रिएक्टंटचं, आणि हे फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे रिएक्टंटचं, म्हणजे हे तुझं आहे AT. हे तुझं काय आहे? AT. पण हे एक्स आपण मनानं घुसवलंय ना मध्ये. आता ते एक्सला आपल्याला इलिमिनेट करावं लागेल. देअरफॉर
A0 तर सांगितलं मी, काय येतोय P0. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला इनिशियल प्रेशर म्हणता येतं. गॅसियस रिॲक्शन मध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅन बी ट्रीटेड ॲज प्रेशर. ठीक आहे ना. AT इक्वल्स टू बघा P0 मायनस एक्स. ठीक आहे, पण एक्सची व्हॅल्यू काढली आपण, काय आहे PT मायनस P0. P0 मायनस PT मायनस P0. काय केलं बघा रे, हा जो एक्स काढला ना आपण, हा एक्स इथं टाकला, P0 मायनस एक्स. मला P0 मायनस एक्स का काढायचं सर? बेटा हे फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे ना, रिॲक्टंटचं फायनल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियल होतं, फायनल आपण काढण्याचा प्रयत्न केला. P0 मायनस एक्स आले. आता एक्सची व्हॅल्यू आपण तिथं टाकूयात. बघा आता काय मिळतं, हे इक्वल टू, याला आपण सिम्प्लिफाय करूयात, P0 मायनस PT, हे मायनस आहे नीतलं मायनस होऊन जाईल प्लस. आता बघा हे P0 एक आणि हे परत P0, याला मी लिहू शकतो 2P0 मायनस PT, 2P0 मायनस PT. तर हे झालं माझं AT. सर AT कशाला काढायला तो? बेटा K काढण्यासाठी. Kचा फॉर्म्युला काय आपला? K इक्वल्स टू 2.303 अपॉन T log A0 upon AT. A0 upon AT. Now put the values here. A0 दिलाय तुला P0. AT आपण काढला बेटा 2P0 मायनस PT. तर लक्षात ठेवा, प्रेशरच्या क्वेश्चनला सॉल्व करण्याची मेथड एकसारखीच असते. तुम्हाला इनिशियल प्रेशर रिॲक्टंटचं दिलेलं असतं, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी अवेलेबल असतं. काही करून तुम्हाला फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट पर्यंत पोहोचायचं असतं. जसं मी या P0 मायनस एक्सचा आधार घेऊन फायनल कॉन्सन्ट्रेशन काढण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे ना. ही कॉमन स्ट्रॅटेजी असते प्रेशरच्या क्वेश्चनमध्ये. मग शेवटी फॉर्म्युला Kचा यूज करायचा आहे तुम्हाला. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी फक्त म्हणायचं आता इनिशियल प्रेशर अपॉन फायनल प्रेशर. कोणाचं? रिॲक्टंटचं. आपल्या या इक्वेशनमध्ये फक्त आपण रिॲक्टंटला जागा दिलेली आहे, प्रोडक्टला नाही. तुम्ही म्हणाल सर हे PT टोटल प्रेशर दिले तेच फायनल. नाही रे बाबा, ते टोटल प्रेशर म्हणलं म्हणजे ते रिॲक्टंट प्लस प्रोडक्टचं असणार आहे. आपल्याला फक्त रिॲक्टंटचं इनिशियल प्रेशर आणि फायनल प्रेशर पाहिजे होतं, ते काढलं आपण आणि फॉर्म्युल्यामध्ये टाकलं. हे झालं बेटा तुझं फायनल आन्सर. हे असं ऑप्शन तुला दिसेल. ठीक आहे ना. दिस इज युअर फायनल आन्सर. नोट करा. पहा बेटा पुढचा क्वेश्चन खूपच भारी क्वेश्चन आहे हा. फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन दिली आहे. टोटल प्रेशर इज 350 मिलीमीटर आफ्टर 30 मिनिट्स. 30 मिनिटानंतर 350 मिलीमीटर एवढं टोटल प्रेशर आहे. अँड 500 मिलीमीटर आफ्टर कंप्लीट रिॲक्शन. तर रेट कॉन्स्टंट काय असेल? आता या क्वेश्चनमध्ये विशेष गोष्ट काय बघा, आपल्याला जर रेट कॉन्स्टंट काढायचा झाला, रिॲक्टंटचं इनिशियल प्रेशर लागतं आणि रिॲक्टंटचंच फायनल प्रेशर लागतं. आता रिॲक्टंटचं इनिशियल प्रेशर या क्वेश्चनमध्ये दिलेलं नाही. कसं काय म्हणालो? कारण बघा 350 मिलीमीटर आफ्टर 30 मिनिट म्हणतंय हे का रिॲक्शनच्या बिगिनिंगला नाही ना, रिॲक्शन चालू झाली होती 30 मिनिटानंतरचा डेटा दिलाय. तर या क्वेश्चनमध्ये गोष्ट विशेष तेवढीच आहे, तुम्हाला अगोदर इनिशियल प्रेशर पण काढून घ्यायचंय आणि नंतर फायनल प्रेशर पण काढायचं. कोणाचं? N2O5 रिॲक्टंटचं. डबल काम आहे. सोपा क्वेश्चन आहे, लक्ष द्या, समजून जाईल. बघा मोल्सचा विचार करू आपण. लेट इनिशियल प्रेशर ऑफ N2O5 मी घेतोय P0. इनिशियल प्रेशर N2O5चं ॲज्युम करू P0. ठीक आहे. आता बघा रिॲक्शन कंप्लीट झालेला विचार करा. जेव्हा रिॲक्शन कंप्लीट होऊन जाईल, याचे 2 मोल पूर्णपणे शून्य होऊन जातील, गायब होऊन जातील आणि याचे मोल्स किती? 4 आणि 1 5 मोल तयार होतील. बरोबर आहे ना. बघा when 2 मोल N2O5 disappear then 5 मोल NO2 and O2 appear. बरोबर आहे. हे कुठून लिहिलात सर? जे दिसते तिथून लिहिलं. आता बघा आपला जो रिॲक्टंट आहे N2O5, रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर पूर्णपणे गायबच होणार आहे, पूर्णपणे तो फिनिश होणार आहे. लक्षात घ्या गॅसियस रिॲक्शन मध्ये
तुम्ही प्रेशरला मोल्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कन्सिडर करू शकता. जेवढे मोल्स जास्त असतील तेवढं प्रेशर ऑटोमॅटिकली जास्त असतं. गॅसियस रिॲक्शन मध्ये मी अगोदर पण सांगितलंय कॉन्सन्ट्रेशन आणि प्रेशर तुम्ही सेम धरायला काहीच प्रॉब्लेम नसतो. आता बघा जर हे 2 गायब झालं तर हे 5 तयार होलं. मग सांगा मला व्हेन पी नॉट मी त्या मोलला मोल न म्हणता फक्त पी नॉट म्हणालो प्रेशर फॉर्म मध्ये लिहायला होता. व्हेन पी नॉट N2O5 disappear then how much NO2 and O2 appear हे आपल्याला काढायचंय. काढूया आपण. बघा हे 2 गेलं की हे 5 तयार व्हायला पण हे टोटल फिनिश किती होणार आहे पी नॉट कारण त्याचं इनिशियल प्रेशर किती आहे पी नॉट. घाबरू नका मोलन प्रेशर कोरिलेट करता येतात गॅसियस रिॲक्शन्स मध्ये नो इश्यू. आता हे थोडक्यात असं झालं बेटा 2 ला 5 तर पी नॉटला किती सांगा किती राहील. हा क्वेश्चन मार्क काय असेल 5 पी नॉट अपॉन 2 म्हणजे 2.5 पी नॉट 2.5 पी नॉट हा क्वेश्चन मार्क आला बेटा 2.5 पी नॉट. therefore at the end of reaction रिॲक्शनच्या शेवटी at the end of reaction pressure equals to रिॲक्शनच्या शेवटी प्रेशर पूर्णपणे प्रोडक्ट मुळे असतं रिॲक्टंट मुळे नसतं. आता ते कोणामुळे असेल आपलं NO2 आणि O2 मुळे. हे किती काढलं आपण बेटा 2.5 पी नॉट हे आपण काढलेलं आणि त्यांनी पण दिलंय ना एक बघा 500 मिलीमीटर आफ्टर कंप्लीट रिॲक्शन. आता मी याला इक्वेट करू शकतो 500 मिलीमीटरला. लक्षात घ्या मी टोटल प्रेशर काढलंय पण कधीचं ॲट द एंड ऑफ रिॲक्शनचं. त्यावेळेस तर हा आपल्याला इग्नोर करावं लागेल कोण N2O5 कारण तो गायब झालेला असतो. म्हणजे शेवटी जे प्रेशर असणार आहे ॲट द एंड ते पूर्णपणे NO2 आणि O2 मुळे असणार आहे ते आपण काढलेलं 2.5 नॉट आणि त्यांनी दिलेलं 500 मिलीमीटर. आता इथून पी नॉट काढा. therefore पी नॉट इक्वल्स टू 500 डिवायडेड बाय 2.5 500 डिवायडेड बाय 2.5 बेटा हे जर सॉल्व केलं भागाकार जातो इथं हे 200 मिलीमीटर होतं. आता तुला मिळालं इनिशियल प्रेशर कोणाचं रिॲक्टंटचं. आता खरा क्वेश्चन इथून पुढे चालू झाला. हा एक पार्ट झाला क्वेश्चनचा. पार्ट 1 म्हणायला हरकत नाही. पार्ट 1 वाटलं तर या क्वेश्चनच्या सोल्युशन मध्ये मी इथं असं लिहितो पार्ट 1 टू फाइंड इनिशियल प्रेशर ऑफ N2O5 हा पहिला पार्ट झाला बेटा. आता पार्ट सेकंड टू फाइंड फाइनल प्रेशर ऑफ N2O5. मी मगाशी पण सांगितलं तुला रेट कॉन्स्टंट काढायचं आहे तर तुला रिॲक्टंटच्या 2 प्रेशरच्या व्हॅल्यूज लागतील एक इनिशियल आणि फायनल. इनिशियल नव्हतं दिलेलं आपण इनिशियल अवेलेबल करून घेतलं. आता आपण फायनल प्रेशर N2O5 चं काढण्याचा प्रयत्न करूयात. मेथड माझी तीच जी मागच्या क्वेश्चन मध्ये मी अडॉप्ट केली होती 2 N2O5 गिविंग 4 NO2 अँड O2. ठीक आहे बेटा. आता बघा तीच मेथड अडॉप्ट करा. टाइम 0 आणि टाइम टी. आता टाइम टी किती घेणार आहे मी 30 मिनिट. टाइम 0 म्हणजे इनिशियल प्रेशर P0 किती झालंय 200 मिलीमीटर लिहितो वाटलं तर इथं. हे पी नॉट म्हणजे तुझं असेल 200 मिलीमीटर. हे 200 मिलीमीटर झालं. हे सुरुवातीला काहीच नसेल. ठीक आहे. आता बघा आफ्टर सम टाइम हे होईल 200 मायनस 2x. सर 2x का लिहायला तो मी मगाशी पण सांगितलं एका मोलचा डिक्रीज रिॲक्टंटचा x चा धरायचा. हे 2 मोल आहे ना हे 2x. आता हे 4 मोल तयार व्हायला म्हणजे हे किती 4x. हे 2 मोल गायब झालं मायनस 2x. हे 4 मोल तयार व्हायला पुढे साइन नाही म्हणजे ते प्लसच आहे प्लस 4x असेल ते आणि हे x. ठीक आहे ना. पण बघा त्यांनी काय दिलंय टोटल प्रेशर इज 350 मिलीमीटर आफ्टर 30 मिनिट म्हणले. ठीक आहे ना. therefore टोटल प्रेशर आफ्टर
30 minutes. After 30 minutes equal to 30 minutes equal to हे सगळं ॲड करा. 200 minus 2x plus 4x plus x. ठीक आहे. हे दिलंय तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये. किती दिलंय बघा, 350 मिलीमीटर. 350 मिलीमीटर. आता याला सॉल्व करूया आपण. बघा, -2x + 4x आणि +x म्हणजे हे 5x झालं, +5x आणि हे -2x म्हणजे +3x येईल. देअरफॉर 200 + 3x = 350 मिलीमीटर. 350 मिलीमीटर. नाउ ट्राय टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. बघा काय होईल. 3x = मी डायरेक्ट स्टेप लिहितोय, 150 मिलीमीटर येईल वजाबाकी. देअरफॉर x = 50 मिलीमीटर. x ची व्हॅल्यू काढली 50 मिलीमीटर. झालं, आता काम झालं आपलं. हे काय आहे, 200 - 2x काय आहे बेटा? हे आहे तुझं फायनल प्रेशर, म्हणजे हे आहे तुझं 80. हे तुझं आहे 80. A0 काढलंस तू बघ, हे P0 म्हणजेच A0 आहे ना. हे तुझं आहे A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आणि हे फायनल कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? आपल्या N2O5चं K काढण्यासाठी जे लागतं. देअरफॉर 80 = किती आहे बघ बेटा? 200 - 2x. x ची व्हॅल्यू काढली किती? 50. इथे टाक. 2 × 50 100. 200 - 100 किती येईल रे बेटा? 100 मिलीमीटर. 100 मिलीमीटर झालं. 80 मिळाला, A0 पण मिळाला. आता K काढूयात. देअरफॉर आता फायनल कॅल्क्युलेशन इथं करतोय. K = 2.303 upon T log A0 upon 80. रिॲक्टंटचं इनिशियल प्रेशर डिवायडेड बाय रिॲक्टंटचं फायनल प्रेशर. टाका आता इथं व्हॅल्यू. 2.303 upon T 30 मिनिट लॉग इनिशियल प्रेशर किती आहे बेटा? 200. फायनल प्रेशर किती आहे बेटा? 100. लॉग 2 येतं तिथं. ठीक आहे, लॉग 2 येतं ते बघा. 2.303 upon 30 इंटू लॉग 2 माहिती आहे तुम्हाला. लॉग 2 किती आहे बेटा? 0.3010. का एकदा लिहू हे चला. लॉग 2 किती असतं? 0.3010. 2.303 मल्टिप्लाइड बाय 0.3010. 30 घ्या, नो प्रॉब्लेम. म्हणजे हे कटायला सोपं जाईल. आता तेवढं फायनल कॅल्क्युलेशन करायचं. हे एवढं किती येईल बघा बरं. इथं लिहितो मी. फायनल आन्सर लिहितो मी. फायनल आन्सर इक्वल टू काय असेल बघा. आता याला 30 × 10⁻² लिहू शकता. ते 30 आणि हे खालचं 30 कॅन्सल होतं. फायनल उत्तर बघ रे बेटा, एवढं येतं 0.023. युनिट काय असेल? रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन पर टाइम असतो, म्हणजे हे पर मिनिट येईल. काय येईल? पर मिनिट. खूप भारी क्वेश्चन आहे हा. बघा परत एकदा सांगतो, या क्वेश्चन मध्ये विशेषपणा काय आहे? इनिशियल प्रेशर पण रिॲक्टंटचं दिलेलं नव्हतं. तर अगोदर आपण इनिशियल प्रेशर तयार केलं मोलचा वापर करून. ते 2 मोल गेलं की हे 5 मोल तयार व्हायलं. हे P0 गायब व्हायलं तर हे किती तयार होईल? तर 2.5 P0. पण ते ऑलरेडी दिलेलं होतं 2.50 500. तिथून P0 म्हणजे इनिशियल अमाऊंट काढलं आपण रिॲक्टंटचं. फायनल काढण्यासाठी मागच्या क्वेश्चनमध्ये जी स्ट्रॅटेजी होती तीच मी वापरली आहे. जागा थोडीशी अपुरी होती म्हणून थोडंसं इथं जवळ लिहिलंय, तुम्ही समजून घ्याल. ठीक आहे ना. फायनल आन्सर येतं बेटा 0.023 पर मिनिट. आता मी म्हणतोय काय ते पहा. बुकलेटचं हिंट अँड सोल्युशन जर तुम्ही रेफर केलं, तिथली मेथड चुकली आहे, बाय मिस्टेक झालेला आहे, ते त्याला इग्नोर करा. ही मेथड अडॉप्ट करायची अशा क्वेश्चनमध्ये. योगायोगानं ते आन्सर जवळपास सारखं आलंय पण ते रॉंग आहे. दिस इज करेक्ट मेथड. ठीक आहे ना बेटा. ओके. आता सर असे क्वेश्चन येतात का? बेटा असे क्वेश्चन नीटमध्ये येत नाहीत. प्रेशर रिलेटेड क्वेश्चन नीटमध्ये नसतात. प्रेशर रिलेटेड क्वेश्चन जेई एक्झाममध्ये येतात. जेई स्टुडंट्सनी केअरफुली अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करावी.
कारण जेई एक्झामचं लेवल नीटपेक्षा थोडंसं वरचं आहे बेटा, ठीक आहे ना. पण आपल्याला तयार राहायला काही प्रॉब्लेम नाही. आता मग म्हणतील मग सर नीटवाल्यांनी करायचंच नाही का? नाही बेटा, करायचंय, तुम्ही पण करायचं. काय होते, थोडंसं जास्त केलं तर काही बिघडतं का? थोडंसं जास्त आहे ना, थोडंसं किंचित जास्त करायला काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना बेटा. नोट करा. पहा बेटा पुढचा क्वेश्चन. फॉर द फॉलोइंग फर्स्ट ऑर्डर गॅसियस फेज रिॲक्शन दिली आहे. ॲसिटोन आहे, हा माहिती असावा. ॲसिटोनचं डिकम्पोजिशन आहे. टी 50% दिलाय बेटा. टी 50% म्हणजेच काय दिलाय? टी हाफ दिलाय. टी हाफ दिलाय. टी 50% म्हणजेच टी हाफ. 810 सेकंद. किती? 810 सेकंद. क्वेश्चन काय बघा, टाइम टेकन, टाइम काढायचा तुम्हाला, म्हणजे टी काढायचा आहे. टी आणि टी हाफ मध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. हा सर, टीच दिले आणि टीच कसं काढायचं? ठीक आहे. टाइम टेकन फॉर ॲसिटोन वेपर प्रेशर टू ड्रॉप टू 0.3 atmosphere फ्रॉम 2 atmosphere इज. बघा अर्थ, या लाईनचा अर्थ काय? ॲसिटोनचं प्रेशर 0.30 झालं पाहिजे. कुठून? फ्रॉम 2 atmosphere. म्हणजे हे बिगिनिंगचं प्रेशर आहे. हे बिगिनिंगचं प्रेशर आहे बेटा. इनिशियल प्रेशर ऑफ ॲसिटोन दिलंय तुम्हाला. इनिशियल प्रेशर ऑफ ॲसिटोन इज गिवन किती? 2 atmosphere. हा आपला रिॲक्टंटच आहे बेटा ॲसिटोन. इनिशियल प्रेशरचा डेटा दिलाय म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मिळालं. आणि हे फायनल असेल 0.30 व्हायलं ना, 2 पासून 0.30 व्हायलं म्हणजे फायनल प्रेशर पण दिलंय. फायनल प्रेशर ऑफ ॲसिटोन गिवन किती दिलंय? 0.30 atmosphere. 0.30 atmosphere. टाइम काढायचा आहे बेटा, तोच फॉर्म्युला लागेल. हे बघा महत्वाची गोष्ट, हे 2 atmosphere तुमचं असेल A0 इनिशियल, आणि हे जे 0.30 atmosphere आहे ना, हे तुमचं असेल 80 फायनल कॉन्सन्ट्रेशन. के दिलेला नाही, तर के इनडायरेक्टली दिलाय बेटा. सगळ्यांना माहिती असावं, केचं आणि टी हाफचं एक रिलेशन आहे. 0.693 अपॉन टी हाफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ओनली. बरोबर आहे ना. के काढून घेऊयात मग. हे होईल 0.693 डिवायडेड बाय 810 810. बरोबर आहे. हे पर सेकंडमध्ये होऊन जाईल. आता के पण मिळाला, हे सगळंच मिळालं. आपल्याला टाइम काढायचा फक्त. बघा फॉर्म्युला आपला के इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग A0 अपॉन 80. लॉग A0 अपॉन 80. आता आपल्याला काढायचा आहे टाइम. म्हणून टाइमचं इक्वेशन तयार करतो. टाइम इक्वल्स टू 2.303 अपॉन के लॉग A0 अपॉन 80. आता इथं व्हॅल्यू टाकायच्या. ठीक आहे. बघा टी इक्वल्स टू 2.303 अपॉन के ची व्हॅल्यू काढली बेटा आपण. बघा इथं आहे 0.693 अपॉन 810. 0.693 अपॉन 810. ठीक आहे ना. ओके. लॉग इनिशियल प्रेशर किती आहे? 2 आणि हे फायनल 0.3. आता बघा याला सॉल्व कसं करायचं. टी इक्वल्स टू या 2.303 ला मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं बेटा 0.693. हे बघा लिहितो परत एकदा. बघा 2.303 इंटू 0.3010 हे उत्तर येतं 0.693. मागच्या लेक्चरमध्ये पण आला होता याचा संदर्भ. आता आपल्या केसमध्ये बघा काय करता येईल. 2.303 हां बघा याला असं लिहिता येईल, किंवा 0.693 ला 2.303 इंटू 0.3010 लिहू आपण. तेच चांगलं राहील. यस, हे 810 वर करूत. 2.303 इंटू 810 आणि हे खाली 0.693 ला कसं लिहिता येतं रे बेटा? 2.303 इंटू 0.3010. ठीक आहे. आता बघा हे कट होतंय लगेच तिथं, म्हणून असं केलं. आता याला कसं सॉल्व करायचं सर? बेटा याला असं कर, लॉग 20/3. ठीक आहे ना. आता बघ टी इक्वल्स टू 810 अपॉन याला असं करतो डायरेक्टली. याला अप्रॉक्सिमेट करू थोडंसं. याला डायरेक्ट 0.3 घेतो मी. म्हणजे याला असं लिहिता येतं परत. सॉरी
सॉरी इथं लॉगची प्रॉपर्टी आता बघा, लॉग 20चा तर लॉग सांगितलंच नाही सर तुम्ही आम्हाला, म्हणून मी काय करायला बघा, लॉग 2 × 10/3, लॉग 2 × 10/3. ठीक आहे सर, याला कसं सॉल्व करायचं आता येईल बेटा, इथला खालचा डेसिमल काढून टाकायचं झालं की वर एक 0 वाढवायचा असतो, किंवा बघा 810/3 जर केलं ना तुम्ही, आन्सर असेल 2700. तेवढं करा तुम्ही 2700, किंवा 8100/3 असं धरा त्याला, 8100/3 2700. आता इथं लॉगची प्रॉपर्टी वापरू आपण, लॉग टेबलचा वापर न करता क्वेश्चन सॉल्व्ह होतो. बघा मी सांगितलं होतं, नंबरचा जर गुणाकार असेल तर त्यांच्या लॉगची बेरीज करायची असते, आणि भागाकार असेल तर वजाबाकी. तर याला असं लिहिता येतं बेटा, log 2 प्लस log 10 मायनस log 3 मायनस log 3. ठीक आहे बेटा. आता बघा व्हॅल्यूज 2700 इंटू log 2 माहिती आहे 0.3010, 0.3010, log 10 आहे 1, log 3 किती आहे 0.4771. बघा सगळ्यांनी रेफर करा, ते आहे का नाही बघा. ठीक आहे. आता एवढंच शेवटचा फक्त पार्ट कॅल्क्युलेशनचा तुमच्यासाठी सोपवतोय, कारण मला क्वेश्चन जास्त घ्यायचे, लेक्चर नाही तर मोठं होऊन बसेल लगेच, मग सर लेक्चर खूपच मोठं व्हायलं. ठीक आहे ना. हे कॅल्क्युलेशन तुमच्यावर सोपवतोय. याचं युनिट असेल बेटा सेकंड, कारण आपण इथं सेकंडचा टाइम वापरलेला आहे. हे बघा ना, सेकंडमध्ये आन्सर असेल, पण या क्वेश्चनचे ऑप्शन्स मिनिटमध्ये दिलेले आहेत. सेकंडचा आन्सर इथं काढा अगोदर, त्याला मिनिटमध्ये कसं कन्वर्ट करायचं कळलं ना आपल्याला. हाऊ टू कन्वर्ट सेकंड इंटू मिनिट डिवाइड बाय 60. तर 2 स्टेप तुमच्यासाठी, अगोदर हे एवढं सॉल्व करा आणि नंतर सेकंडचं मिनिट करण्यासाठी 60 डिवाइड करा. नोट करा. पहा बेटा पुढचा क्वेश्चन. इन द रिएक्शन P plus Q giving R plus S, the time taken for 75% reaction of P is twice the time taken for 50% reaction of P. अर्थ असा 75% रिएक्शन साठी लागणारा टाइम हा 50% लागणाऱ्या टाइम पेक्षा जास्त आहे. ठीक आहे ना. म्हणजे रिएक्शन 75% कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम 50% कंप्लीट होण्यासाठी जेवढा लागतो त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ Q व्हॅरीज विथ रिएक्शन टाइम ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Q आणि टाइम याच्यात पण ग्राफ आपल्याला दिलाय. आपल्याला क्वेश्चन आहे ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज. बेटा हा फक्त 5 सेकंदाचा क्वेश्चन आहे, फक्त 5 सेकंदाचा. पण हे ग्राफ बघून आणि तो डेटा वाचून सगळेजण घाबरूनच जातात. बेटा असा ग्राफ आपण काढलाय बघा, फक्त सिम्बॉल वेगळे होते. बघा मी असा ग्राफ काढला होता, आठवा थोडंसं. ए टी वर्सेस टी, टाइम टी नंतरचं कॉन्सन्ट्रेशन आणि टीचा ग्राफ असाच होता का नाही बघा. आणि इथं पुढे टच झालं होतं, तर याला मी म्हणलं होतं A0. आठवा. हे कोणासाठी आलं? फॉर फर्स्ट ऑर्डर. ही एक हिंट की बाबा या क्वेश्चनचा आन्सर फर्स्ट ऑर्डर असलं पाहिजे. दुसरी हिंट, त्यांनी सांगितल्याप्रमाणे T75% इज ट्वाइस ऑफ T50%. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे. आठवावर थोडंसं एक शॉर्टकट तुम्हाला मी लिहून दिलाय. T75% इक्वल टू 2T½ आठवा थोडंसं. हे कोणासाठी? फॉर फर्स्ट ऑर्डर. फॉर फर्स्ट ऑर्डर. नोटबुक चेक करा रे. फर्स्ट ऑर्डरच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सांगितलं होतं हे शॉर्टकट. आणि इथं पण एक्झॅक्टली तसंच सांगितलंय. हा डेटा मॅच व्हायला बेटा. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय असेल? फर्स्ट ऑर्डर. ग्राफ वरून पण आणि या T75%च्या डेटावरून पण. नोट करा. पहा बेटा पुढचा क्वेश्चन खूप भारी क्वेश्चन आहे हा पण. फॉर ए हायपोथेटिकल रिएक्शन ए गिव्स P. रिएक्शन दिली आहे, या रिएक्शनची ऑर्डर वगैरे काही नाही सांगितलेली. रेट कॉन्स्टंट दिलाय 0.12 पर सेकंड. क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज (R) करेक्ट. म्हणजे मोर दॅन 1 करेक्ट असलं ते पण सांगायचंय. इफ R0 इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. जसा क्वेश्चन दिसायला कॉम्प्लिकेटेड वाटायला ना, त्याचं सोल्युशन एकदमच साधारण आहे, एकदमच साधारण. बघा आपल्याला जो रेट कॉन्स्टंट दिलाय गिवन K इक्वल्स टू 0.12 पर सेकंड.
लक्षात घ्या, असे क्वेश्चन मी यापूर्वी पण घेतलेत. रेट कॉन्स्टंटच्या युनिटवरून तुम्ही ऑर्डर ओळखू शकता. बघा बरं, हे युनिट कसं आहे, हे काय दिलं बेटा, हे पर टाइम आहे ना, पर टाइम आहे, पर सेकंड पर टाइम. मला सांगा कोणत्या ऑर्डरमध्ये रेट कॉन्स्टंटचं युनिट पर टाइम येतं? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, बरोबर आहे का? युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट वरून आपण ऑर्डर ओळखली बेटा. काय आली? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आली. कळलं का? देअरफॉर फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन क्वेश्चन टी हाफचा आहे बेटा. फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन टी हाफचं रिलेशन कसं आहे बघा. टी हाफ इक्वल्स टू 0.693 अपॉन के. 0.693 अपॉन के. बघा नोटबुक बघा, टी हाफचं एक्सप्रेशन तयार केलंय आपण. 0.693 अपॉन के. के दिलाय बेटा, टाक इथं 0.693 अपॉन 0.12. 0.12 बरोबर आहे. लक्षात घ्या, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा टी हाफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसतो. झिरो ऑर्डर रिॲक्शनचा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, फर्स्ट ऑर्डरचा डिपेंडच करत नाही. म्हणजे मला हे ऑप्शन बघून पण कळलं पाहिजे. बघा, टी हाफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करत नाही फर्स्ट ऑर्डरचा. हे येत नाही माझं उत्तर, हे पण येऊ शकत नाही. माझं या दोन्हीपैकी एक उत्तर आहे. पण आपल्या टी हाफच्या फॉर्म्युल्यामध्ये 3 नाहीयेच ना. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तुमचा आन्सर काय असेल बेटा? थर्ड ऑप्शन. कळलं का रे? रेट कॉन्स्टंटच्या युनिटवरून ऑर्डर ओळखता आली पाहिजे. कसं ओळखली बघा, हे युनिट पर सेकंड म्हणजे पर टाइम. पर टाइम म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी टी हाफचा फॉर्म्युला बघितला, याच्यात इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कुठंच नाही, फक्त 0.693 अपॉन के. के ची व्हॅल्यू टाकली, झालं क्वेश्चन. नोट करा मग. पहा बेटा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर द डिकम्पोजिशन ऑफ ॲझोआयसोप्रोपेन इंटू हेक्झेन अँड नायट्रोजन. हा कंपाऊंड ॲझोआयसोप्रोपेन आहे, याचं डिकम्पोजिशन व्हायला हेक्झेन आणि नायट्रोजनमध्ये. डेटा दिलाय आपल्याला. काय डेटा दिलाय? एक्सपेरिमेंट नंबर आहेत, पहिला दुसरा एक्सपेरिमेंट, टाइम दिलाय आणि टोटल प्रेशर इन मिलीमीटर. आता टाइम 0 म्हणजे हे इनिशियल प्रेशर असेल. हे जे प्रेशर दिलेलं असेल हे इनिशियल असेल. आता इनिशियल प्रेशर पूर्णपणे ॲझोआयसोप्रोपेनच असेल, कारण रिॲक्शनच्या सुरुवातीला प्रोडक्ट तयार होत नसतो, बरोबर आहे. आफ्टर 360 सेकंड हे जे प्रेशर असेल, आता हे प्रेशर एकट्या ॲझोआयसोप्रोपेनमुळे नसेल. अलॉंग विथ ॲझोआयसोप्रोपेन इट विल बी ऑफ नायट्रोजन ॲज वेल ॲज हेक्झेन. ठीक आहे ना. इट विल बी अगेन ऑफ हेक्झेन. सॉरी, ह्या फिजिकल स्टेट चुकल्या होत्या. ठीक आहे ना, फिजिकल स्टेट दिलं नाहीत त्यांनी, म्हणजे बाय डिफॉल्ट हे सगळे तुम्हाला गॅसच धरायचे, कारण डिकम्पोजिशन म्हणले आणि परत प्रेशर दिलं म्हणजे गॅसेस आहेत सगळे. ठीक आहे ना. ओके, रेट कॉन्स्टंट काढायचा आहे. परत माझी स्ट्रॅटेजी तीच असेल बेटा. काही करून मला इनिशियल प्रेशर ऑफ आयसोप्रोपेन आणि फायनल प्रेशर ऑफ ॲझोआयसोप्रोपेन पर्यंत पोहोचायचं आहे. इनिशियलला त्रास घेण्याची गरज नाही, ऑलरेडी दिलेलं आहे. फायनल काढण्याकडे आपल्याला इंटरेस्ट दाखवायचा आहे. बघा, सोपा क्वेश्चन आहे. ते ॲझोआयसोप्रोपेन मी शब्दामध्ये लिहायलो, हां, समजून घ्या. ॲझोआयसोप्रोपेन गिविंग काय ते N2 प्लस C6H14. मेथड आपली बेटा तीच, टाइम 0 आणि टाइम 360, टाइम T 360. सुरुवातीला इनिशियली हे काय 35 ॲझोआयसोप्रोपेनच असेल पूर्णपणे. ठीक आहे. हे 0 हे 0 सुरुवातीला काहीच नसेल ना. आफ्टर टाइम टी याच्यात कमी झालेलं असेल थोडंसं. हे घेतो मी 35 मायनस एक्स. असं याचा कोएफिशियंट एकच आहे बेटा, 35 मायनस एक्स. हे किती? एक्स. हे किती? एक्स. आणि यांचे कोएफिशियंट एक एक आहेत. आता टोटल प्रेशर, देअरफॉर टोटल प्रेशर आफ्टर 360 सेकंड, आफ्टर 360 सेकंड इक्वल्स टू काय असेल बेटा? 35 मायनस एक्स प्लस एक्स प्लस एक्स. एक एक्स कॅन्सल करून टाका. ठीक आहे ना. देअरफॉर 35 प्लस एक्स इक्वल टू, हे दिलंय ऑलरेडी बेटा. बघ तुला किती दिलंय? टोटल प्रेशर 54. किती दिलंय? 54. मान्य आहे. काढ आता एक्स. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 54 मायनस 35. आता किती येईल बघा? हे 19 येईल. 19 येईल. एक्स 19 आला. देअरफॉर
देअरफोर आता हे मी करायलो कशासाठी ते पण तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. क्वेश्चन मेथड समजून घ्या बेटा, क्वेश्चनच्या मेथड समजून घ्या. हे बघ, हे ॲझो आयसोप्रोपेनचं इनिशियल प्रेशर आहे म्हणजे हे तुझ्याकडे ए नॉट आहे आणि हे ॲझो आयसोप्रोपेनचंच फायनल प्रेशर आहे म्हणजे हे तुझं AT आहे. आपल्याला AT काढायचा होता, A0 तर ऑलरेडी दिला आहे, आता तो मी इझिली काढू शकतो. देअरफोर A0 इक्वल्स टू किती 35, काय युनिट असेल ते असेल मिलीमीटर. AT काय आपला 35 मायनस x, पण आपण x काढलाय आताच बेटा. 35 मायनस x, 35 मायनस 19. आता बघा मग 19 किती येईल रे हे सबस्ट्रॅक्शन. 19 35 मायनस 19 किती येईल बघा. 19 मध्ये किती ॲड केल्यानंतर 35. हे एवढं साधं पण जमत नाही बाबा, असले पण डाऊट विचारतात म्हणून सांगायची पाळी येते. ठीक आहे ना. किती येईल 16 येईल. 16 मिलीमीटर. 16 मिलीमीटर. ओके. आता बघा A0 मिळाला, AT मिळाला, A0 मिळाला, AT मिळाला. मग आता K काढायचा आहे. देअरफोर K इक्वल्स टू 2.303 अपॉन T लॉग A0 अपॉन AT. A0 अपॉन AT. ठीक आहे. ओके. बघा K इक्वल्स टू 2.303 अपॉन टाइम किती आहे 360, 360 लॉग A0 किती आहे आपला 35, AT किती आहे आपलं 16. ठीक आहे, बरोबर आहे. ओके. K इक्वल्स टू हे बघा MCQ मध्ये काय करायचं सांगतो तुम्हाला. अंदाजे MCQ मध्ये अंदाज पंचे, कारण ऑप्शन थोडे लांब असतात. ठीक आहे ना, ऑप्शन लांब असतात आणि या क्वेश्चनचे ऑप्शन जरी पाहिले ना बेटा मी, याचं ऑप्शन दूर दूर आहेत, ऑप्शन दूर दूर आहेत, त्यामुळं काही अडचण नाही. ठीक आहे ना. 2.17 आहे तर डायरेक्ट 3.25 आहे. आपण काय करूयात, थोडंसं याला ॲप्रॉक्सिमेट करूयात जेणेकरून तुमचं टाइम सेव्ह होईल. मी काय करतो बघा, याला 2.303 अपॉन 360 इंटू, मी या डिव्हिजनला डायरेक्टली 2 म्हणतो, 16 दोन्ही 32. ॲक्च्युअली ते 2 पॉईंट समथिंग असणार आहे, पण मी नियरली इक्वल टू म्हणाले लॉग 2. का तर लॉग 2 माहिती आहे आपल्याला. फायनल नीट JEE मध्ये पण असंच लॉजिक लावायचं असतं रे बेटा, कारण लॉग टेबल दिला जात नाही. आता हे करता येईल आपल्याला लॉग 2 माहिती असल्यामुळे. हे आन्सर एक्झॅक्ट नाही बेटा, ॲप्रॉक्सिमेट येणार आहे. हां, ॲप्रॉक्सिमेट आन्सर येणार आहे हे. इंटू लॉग 2 किती 0.3010. 0.3010. ठीक आहे ना. आता पहा, हा टाइम सेकंड मधला आहे. रेट कॉन्स्टंटचं युनिट काय असेल, कारण ऑप्शन पाहिले मी आता, ऑप्शनमध्ये युनिटचा पण ट्विस्ट आहे. पर मिनिट पण दिले आणि पर सेकंड पण दिले. टाइम सेकंडमध्ये घेतला आहे. रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डरचं युनिट असतं पर टाइम, पर सेकंड. ठीक आहे ना. तर हे किती येतंय तुम्हाला एवढं तुमच्यासाठी ठेवतोय मी, एवढंच करा तुम्ही. ठीक आहे ना. एवढं करा तुम्ही, एवढं शेवटचं कॅल्क्युलेशन नोट करा. पहा बेटा पुढचा क्वेश्चन. फॉर SO2Cl2 गिविंग SO2 plus Cl2, pressures of SO2Cl2 at T equal to 0 and T equal to 20 minutes respectively are. दोन प्रेशर्स दिलेत कोणाचे, SO2Cl2 चे. When log P0 upon P is plotted against time T, slope is equal to. आपल्याला स्लोप काढायचा आहे. कसं करायचं सर हे log P0 upon P? अरे खूप साधा क्वेश्चन आहे. मला एकदा रेट कॉन्स्टंट काढू द्यात, मग मी पुढे तुम्हाला काय करायचं ते सांगतो. सोपा क्वेश्चन आहे, अवघड काहीच नाही. आता फक्त एक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची, फॅक्ट बेस्ड गोष्ट आहे आता ही. इट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. इट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्यांनी सांगितलेलं नाही आहे बेटा, कारण NCERT मध्ये काही रिॲक्शन्स आहेत फर्स्ट ऑर्डर डिस्क्राईब केलेल्या, त्यापैकीच हे एक एक्झाम्पल आहे. तुला अशा काही रिॲक्शन्स लक्षात ठेवाव्या लागतात. ठीक आहे ना, तरच हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. ऑर्डरच दिलं नाही तर क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. मग हा फर्स्ट ऑर्डरचा क्वेश्चन आहे, एवढं कळणं महत्त्वाचं ऑन द बेसिस ऑफ दिस रिॲक्शन. ठीक आहे ना. ओके. आता बघा मी करतो काय, दिलंय काय बघा. इनिशियल प्रेशर म्हणजे टाइम 0 म्हणजे इनिशियलच ना, आणि टाइम 20 म्हणजे फायनल. कोणाचं, रिॲक्टंटचं पाहिजे, रिॲक्टंटच दिलंय, SO2Cl2 दिले. बघा गिवन
तुला A0 दिलंय बेटा, SO2Cl2चा डेटा दिलाय डायरेक्टली, ठीक आहे ना. मी तेच सांगायलो तुम्हाला, रेट कॉन्स्टंट जर काढायचा झाला प्रेशरच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला रिॲक्टंटचंच इनिशियल प्रेशर लागतं आणि रिॲक्टंटचंच फायनल प्रेशर लागतं. आपला रिॲक्टंट कोण आहे बघा, SO2Cl2, त्याचंच प्रेशर दिलंय म्हणजे काम हलकं आहे. जर टोटल प्रेशर दिला असतं ना, आपण आतापर्यंत जे क्वेश्चन किंवा मागचा क्वेश्चन जर सॉल्व केला ते P0 घ्यायचा, P0 मायनस एक्स घ्यायचा, तसलं करत बसावं लागलं असतं. पण इथं डायरेक्टली आपल्याला रिॲक्टंटचे इनिशियल फायनल प्रेशर दिलेत म्हणजे थोडंसं काम हलकं आहे, ठीक आहे ना. तिथं ट्विस्ट नाही काही. A0 किती बघा 700 मिलीमीटर, किती दिलं 700 मिलीमीटर. AT किती, AT किती 350 मिलीमीटर. मी परत तेच सांगायलो, SO2Cl2चा डेटा दिलाय मला, त्याचाच पाहिजे म्हणून मी हे डायरेक्टली लिहायलो, ठीक आहे ना. परत आणखी काय दिलं बघा, टाइम दिलाय तुम्हाला 20 मिनिट, 20 मिनिट, ठीक आहे ना. आपण काय करूयात बघा बेटा, के काढूयात. के इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग A0 अपॉन AT, A0 अपॉन AT, ठीक आहे. बघा आता इथं डेटा टाकायचा. के इक्वल्स टू 2.303 अपॉन टाइम किती दिला 20 मिनिट लॉग 700 डिवायडेड बाय 350. हे नंबर पर्पजफुली असे देतात बेटा जेणेकरून सिंपल नंबर मिळावा ज्याचा लॉग आपल्याला माहिती असतो ऑलरेडी. आता हे लॉग 2 व्हायला बेटा, मी डायरेक्ट स्टेप घ्यायलो आहे का, समजून घ्या. आता की मोठे झालात ना तुम्ही, थोडं समजून घ्यायला पाहिजे. 2.303 अपॉन 20 इंटू बघा 700 बाय 350 2 येतं. लॉग 2 किती बेटा, लॉग 2 लिहितो एक स्टेप, लॉग 2 2.303 अपॉन 20 इंटू लॉग 2 किती असतं 0.3010, 0.3010. 2.303 गुणिले 0.3010 तुम्हाला मी यापूर्वी पण सांगितलंय 0.693 येतं. लक्षात ठेवून टाका रे, हे 0.693 काम बरंच हलकं होतं बऱ्याच क्वेश्चनमध्ये. डिवायडेड बाय 20, डिवायडेड बाय 20, ठीक आहे ना. हे आलं आपलं के, हे आलं आपलं के. याचं युनिट काय असेल सर, पर मिनिट, पर टाइम, टाइम मिनिटमध्ये दिलाय. क्वेश्चन संपला नाही, आपल्याला काय काढायचं आहे, तो स्लोप काढायचा आहे. आठवा आता थोडंसं, फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मी जे ग्राफ्स दिलेत ना तुम्हाला, त्यामध्ये एक ग्राफ तुम्हाला दिसेल बघा, असा एक ग्राफ सगळ्यांनी पाहायचं आहे. पाठीमागं जा कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, लॉग A0 अपॉन AT वर्सेस टी वर्सेस टाइम टी, असा एक ग्राफ काढला होता आपण, आठवा थोडंसं बघा. असं असेल, यस आहे का नाही. याचा स्लोप काय होता रे बेटा, याचा स्लोप होता बघा काय, के अपॉन 2.303 आहे का बघा, आहे का नाही, के अपॉन 2.303. ओके. आता बघा आपल्याला काढायचा आहे स्लोप. के तर काढलाय आपण सर, पण हे ना आपला क्वेश्चन कसा संदर्भ लागतो, अरे बेट बघ रे, लॉग P0 अपॉन P, P म्हणजे हे फायनल प्रेशर असेल. जसं A0 अपॉन AT आहे ना, तसं P0 अपॉन P. वाटलं तर हे असं लक्षात घ्या, A0 अपॉन AT, A0 अपॉन AT म्हणजेच P0 अपॉन P. आलं का लक्षात. डायरेक्ट त्यांनी सिम्बॉल असा वापरलाय, P0 अपॉन P. हे दोन्ही एकच असतं. आता मला स्लोप काढायचा आहे, के काढलेला आहे मी ऑलरेडी. देअरफॉर स्लोप इक्वल्स टू के अपॉन 2.303. सगळ्यांनी नोटबुकमध्ये ते रेफर करावं. हा ग्राफ काढलेला आहे विथ प्रूफ, ठीक आहे ना. कसं येतं ते पण सांगतो. लॉग A0 अपॉन AT इक्वल्स टू के अपॉन 2.3 के इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग A0 अपॉन AT. बरोबर आहे ना. इकडे शिफ्ट करायचं के टीला आणि 2.303ला, ठीक आहे ना. स्लोप येतो के अपॉन 2.303. वहीत बघा असेल, हे के दिलाय आपण काढलाय, सॉरी के किती आहे बेटा, हे 0.693 अपॉन 20 डिवायडेड बाय 2.303. आता ह्याच्यात आणखी एक काम हलकं करता येतं. 0.693 हे असंच ठेवून पण चाललं असता, हे असंच ठेवून जरी केलं असतं तरी चाललं असतं, कारण एक 2.303 कट झाला असता, एक 2.303 कट झाला असता, ठीक आहे ना. हे बघा मी म्हणायलो काय, हे कॅल्क्युलेशन हे असंच जर हे ठेवलं असतं समजा 2.303 इंटू 0.3010 म्हणजे 0.693. चला करतो मी पुढे.
0.693 ला परत मी लिहायलो 2.303 इंटू 0.30 पाठ करून ठेवा. आहे 0.693 म्हणजे 2.303 अपॉन इंटू 0.30. ठीक आहे ना. याच्या जागी सबस्टिट्यूशन केले, हे भागिले 20 तसंच आणि भागिले हे 2.303. आता बघा हे कट होत आहे, हे कट झालं म्हणजे उत्तर 0.30 भागिले 20. आता एवढं एक शेवटचा भागाकार सोपा आहे तुमच्यासाठी ठेवतो. याचं युनिट वगैरे नसतं स्लोपला युनिट वगैरे काही नसतं. ठीक आहे. ते झालं तुमचं फायनल आन्सर. एक स्टेप फक्त तुमच्यासाठी भागाकाराची. ठीक आहे ना. असा हा क्वेश्चन, एकदम साधे क्वेश्चन्स असतात रे. लक्षात घ्या, प्रेशरचा क्वेश्चन आला म्हणून घाबरून जाण्याची काही गरज नाही. लक्षात ठेवा रे, प्रेशरच्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याची कॉमन टेक्निक असते. काय असते सर? रिॲक्टंटचं इनिशियल प्रेशर आणि रिॲक्टंटचंच फायनल प्रेशर काढण्याचा प्रयत्न करायचा. फक्त रिॲक्टंटचा. टोटल प्रेशर म्हणलं की ते फक्त रिॲक्टंटचं नसतं, रिॲक्टंट आणि प्रोडक्टचं असतं. आफ्टर सम टाइम सांगतात तुम्हाला टोटल प्रेशर इतकं आहे, तर ते फक्त रिॲक्टंटचं नाही, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट मिळून असतं. तर त्याच्यात रिॲक्टंटचंच फक्त काढायचं असतं आपल्याला. मग त्यासाठी एक्स या सिम्बॉलचा वापर मी आज बऱ्याच क्वेश्चनमध्ये करून दाखवला. बेटा अशा क्वेश्चनला एकदा प्रॅक्टिस करून जमणार नाही, 2-3 वेळेस अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हा मेथड तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे ना. तुम्हाला प्रॅक्टिस खूप करावी लागेल. आता बुकलेटमध्ये आणखी काही असे क्वेश्चन्स आहेत, त्याचे हिंट अँड सोल्युशन एकदम डिटेलमध्ये अपलोड केलेले आहेत. ते रेफर करा. आपण बुकलेटचा एकही क्वेश्चन मिस होऊ द्यायचा नाही. इच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा बेटा. काही डाऊट असतील तर मग DSP नंबरला तुम्ही विचारू शकता, काही इश्यू नाही. ठीक आहे ना. सो दिस एंड्स आवर डिस्कशन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. 0 ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर दोन्ही रिॲक्शनचं कायनेटिक्स आपण कंप्लीट केलंय. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मेथड्स ऑफ डिटर्मिनेशन ऑफ रेट लॉ अँड ऑर्डर. ठीक आहे ना बेटा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.